खास आपल्या महाराष्ट्रामध्ये दही मिरची बनवली जाते। ही रेसिपी खूपच सोपी आणि पारंपरिक आहे। प्रत्येक उन्हाळ्यामध्ये खास करून बनवली जाते। दही मिरची वरण भात, पोळी किंवा भाकरीसोबत खूप छान लागतात। नमस्कार, मी पल्लवी, पल्लवीज किचन 94 मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे 1 किलो कमी तिखटवाल्या आणि अशा ठोकळ मिरची घेतली आहे। ही मिरची जास्त तिखट राहत नाही। मी यांना पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि कोरड्या कापडाने पुसून घेतलेली आहे। आता मी या मिरचीला मधामधून एक काप किंवा चिरा मारून घेत आहे। अशा प्रकारे अशी एक एक करून पूर्ण मिरचीला चिरा मारून घेऊया। तुम्ही या मिरचीचे 2 भाग करून घेऊ शकता। ते अर्धा लिटर दही घेतले आहे, 2 चम्मच मीठ घेतला आहे, 1 चम्मच हिंग घेतला आहे आणि 4 चम्मच धने जिरे पावडर घेतलेला आहे। तर आता इथे एक मोठं वाटं घेतलं आहे। इथे आता मी दही टाकून घेत आहे। इथे आता मी हिंग टाकून घेत आहे आणि 3 चम्मच धने जिरे पावडर टाकून घेत आहे। आणि मीठ सुद्धा टाकून घेत आहे। तुम्ही या जिन्नसांचा प्रमाण कमी जास्त करू शकता। आता इथे मी पूर्ण मिरची टाकून घेत आहे आणि यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पूर्ण मसाला मिरच्यांमध्ये गेला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घेऊया। आता इथे बघू शकता मी पूर्ण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेतलेला आहे। पूर्ण मिरच्यांमध्ये मसाला गेलेला आहे। आता मी इथे कोपर झाकून पूर्ण रात्र झाकून ठेवणार आहे। आता बघा दुसऱ्या दिवशी मी सकाळी काढलेला आहे। बघू शकता मिरच्यांचा कलर चेंज झालेला आहे। यांना आता पुन्हा एकदा मी मिक्स करून घेणार आहे मसाल्यांमध्ये। पूर्ण रात्र दह्यामध्ये भिजत ठेवल्याने मिरची पण छान मुरते दह्यामध्ये आणि त्या मिरचीचा तिखटपणा पण निघून जातो। त्यामुळे रात्रभर भिजत घालून ठेवायचं। आता मी इथे एका ताटीमध्ये सुकत घालत आहे मिरची। हे 3 ते 4 दिवस छान ऊन दाखवून घ्यायची। तर बघा इथे आपली दही मिरची वाळून तयार आहे। मी या मिरचीला 3 ते 4 दिवस ऊन दाखवलेली होती। बघू शकता किती छान वाळलेली आहे आणि कलर पण तिचा खूप सुंदर दिसत आहे। तर आता आपण यांना तेलामधून तळून घेऊया। तेल गरम झालेलं आहे। मी आता मिरची टाकून घेत आहे। दही मिरची वरण भात, पोळी किंवा भाकरीसोबत खूप छान लागतात। या दही मिरच्यांना हवाबंद डब्यामध्ये साठवून ठेवायचं। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा। थँक्स फॉर वॉचिंग।